नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अमृता म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना माहिती नाहीये, मा ती कावेरी तुमच्याशी खोटं बोलते. तेव्हा मा म्हणते की एक मिनिट, तू आता काही खोटं बोलायचं नाहीयेस. तेव्हा मग आता ती अमृता म्हणते की मा तुम्हाला कळत नाही का, इतके दिवस यश इथे येत नाहीये याचा अर्थ तुम्हाला कळतोय का, की यशपासून काहीतरी म्हणजे यशबद्दलच ती काहीतरी खोटं बोलतीये. इतके दिवस यश येत कसा नाही आहे किंवा कोणाशी कॉन्टॅक्ट का करत नाही आहे, तुम्हाला जराही कळत नाही का? काहीतरी नक्कीच ती लपवते. मा म्हणते की हे बघ अमृता, तुझा राग आहे कावेरीवर आणि म्हणूनच तू उगीच काहीतरी तिच्या बाबतीत बोलू नको. ते मी ऐकून घेणार नाही. तेव्हा मग अमृता म्हणते की मा ठीक आहे, तुम्हाला वाटतंय तर ठीक आहे. ती म्हणते की मी तुला आता घराबाहेर काढेन. त्यावर अमृता म्हणते की ठीक आहे, तुम्हाला हवं तर मला काढ घराबाहेर, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. नक्कीच काहीतरी कावेरी लपवते हे मला माहीत आहे, असं ती आता बोलत असते. त्यावेळेला मला मात्र कसं तरी वाटतं ती बाजूला निघून जाते आणि विद्या आणि बाकीच्या सगळ्या आता तिच्यावरती चिडत असतात. तेव्हा मा ही कावेरीला फोन लावण्याचा प्रयत्न करते. अमृता म्हणते की ठीक आहे मा, लाव ना तू मावशी फोन आणि तेव्हा मग समजेल की नक्की काय आहे ते. त्यावेळेला मग कावेरीला ती फोन लावायला जात असताना कावेरीचाही फोन लागत नसतो आणि यशचाही फोन लागत नाही. त्यामुळे दोघेही काळजीत असतात आता काय करायचं. तेव्हा अमृता म्हणते बघितलं ना, मी काय सांगितलं. दोघांचेही फोन लागत नाही याचा अर्थ कळतोय ना की काय असू शकतो. मला आता टेन्शनने गरगरल्यासारखं व्हायला लागतं आणि ती आता पडणार तेवढ्यात पौर्णिमा सावरते आणि म्हणते की अगं अमृता, काय करतेस तू, हे सगळं कशाला करतेस तू. त्यावेळेला आता तेवढ्यातच कावेरी दरवाजावर येत असते. मा तिथून निघून जात असते आणि विद्या आणि यामी दोघीही तिच्यावर अगदी बरसतात. यामिनी म्हणते की अमृता हे बघ, बाकीचं काही असू दे, परंतु तुझ्या अशा या बोलण्यामुळे मला किती त्रास झाला आहे हे तू बघत नाही आहे का? कशाला उगीचच तू मला त्रास देते, त्यामुळे प्लीज जरा शांतच बस. त्यावेळेला अमृता म्हणते की हे बघ, कितीही काही झालं ना तरीही मी शांत बसल्याने सत्य बदलणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही ना मला विचारण्यापेक्षा, माझ्यावरती अशी टीका किंवा आरोप करण्यापेक्षा तुम्ही थेट त्या कावेरीला जाऊन का नाही विचारत की ती तुमच्यापासून काय लपवते आहे, काय खोटं बोलतीये, यशबद्दल ती अगदी उघडपणे का बोलत नाहीये हे विचारा ना. असं म्हटल्यावर आता तेवढ्यातच तिथे कावेरी येते. कावेरी आल्याबरोबर विद्या कावेरी वहिनी असा आवाज देते. तेव्हा सगळे तिच्याकडे बघतात. मग कावेरी आता बघते की माझ्यामुळे सगळ्यांमध्ये भांडणं सुरू आहेत. म्हणजे हे सगळे बिचारे माझ्यावर इतका विश्वास ठेवत आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवून अमृताशी सगळे भांडतायत एकत्र होऊन, पण मी मात्र सगळ्यांचा विश्वासघात करते आहे. त्यामुळे ती विचार करते की मी आता सगळ्यांना खरं काय ते सांगितलंच पाहिजे, नाहीतर मला आणखी पुढे पश्चाताप होईल. गेले 1 महिना सगळ्यांपासून खोटं बोलते मी की यश आहेत, परंतु यश नाही आहेत या जगात, हे कोणालाच काही कळत नाही आहे. मग कावेरी बोलायला जाणार की मा कुठे, मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु सगळेजण म्हणतात की आत्ताच तर इथे होत्या मा. सगळेजण शोधायला लागतात की मा कुठे गेल्यात मा. तेव्हा अमृता म्हणते की मावशी इथेच तर होती. तेव्हा विद्या चिडते आणि म्हणते की हे बघा, तुमच्यामुळे अमृतावेनी हे सगळं झालंय. आत्ता मा इथे होत्या, परंतु त्या अचानक कुठे निघून गेल्या. तुमच्यामुळेच घडलं हे सगळं. असं का केलं तुम्ही. तेव्हा मग आता इथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की माला हे सगळं सहन होत नाही, म्हणून मा बाजूला निघून जाते. तेव्हा आता इथे कावेरी म्हणायला लागते की मा कुठे गेली. पौर्णिमा म्हणते की हो, माला शोधा प्लीज सगळेजणं. आता विद्या म्हणते की मा त्यांच्या खोलीतही नाही आहेत आणि बागेतही बघून आले, तिथेही मा नाही. नंतर मग इथे मा मात्र रस्त्याने निघालेली असते. त्याच वेळेला एक गाडी तिला उडवणार असते. एक हात येतो आणि पटकन तिला बाजूला धरतो. तेव्हा माला त्या व्यक्तीला बघून धक्काच बसतो. तर हे सगळं झालं फ्लॅशबॅकमधलं. इथे आता कावेरी ही घाबरलेली असते की अचानक मा कुठे निघून गेले असतील, माला शोधलं पाहिजे. तर इथे मा मात्र वेगळ्याच काळजीमध्ये असते आणि ती समोर बघते ते म्हणजे जो युग असतो त्याला, आणि तो पूर्णपणे यशचं रूप घेऊन तिच्यासमोर असतो. अमृता म्हणते की मला ओरडण्यापेक्षा तुम्ही या कावेरीला जाब विचारा ना, हिच्यामुळेच तर मा निघून गेली आहे. हिला माहीत नाही आहे की ही सगळं खोटं बोलते आणि म्हणूनच हे सगळं झालं आहे खरं तर. तेव्हा मग आता विद्यावहिनी म्हणते की प्लीज तुम्ही सगळेजण जरा शांत व्हा. आता मा कुठे गेली हे शोधणं जरा जास्त गरजेचं आहे, असं नाही वाटत आहे का. त्यानंतर मग आता यामिनी ही कावेरीकडे बघतच राहिलेली असते. ती म्हणते की कावेरी, नक्की तुला काही माहीत आहे का यशदादाबद्दल, तर प्लीज सांग. अगं असं थांबवू नकोस, नक्की काय आहे, तुला काही सांगायचं होतं ते सांग प्लीज. कारण मा पण इथे नाही आहे, तुला नक्की काही बोलायचं होतं का.
असं सगळं ती विचारत असते. त्यावेळेला मग विद्या पण येते आणि विचारते, की "कावेरी वहिनी, काय झालंय? नक्की काय प्रॉब्लेम आहे?" आता ती पण विचारत असते. कावेरीला काय बोलायचं काहीच कळत नसतं. कारण की आता माँ नाही, तर मग कोणाला काय सांगावं हा प्रश्न तिला पडलेला असतो. यामी म्हणत असते, की "मग नक्की काय झालं असेल? नक्की काय प्रश्न पडला असेल काहीच कळत नाहीये. कावेरी प्लीज सांग. अगं यशशी तू बोलली आहेस का? तो परत आलाय का? कधी येणार आहे? म्हणजे नक्की कसल्या गोष्टी आहेत प्लीज आम्हाला सांग." मग कावेरी मात्र गप्पच असते. त्यावेळेला विद्या म्हणते, की "मला नक्की सांग कावेरी बहिणी, तुम्ही काय माझ्यापासून लपवत आहात का? नक्की कोणती अशी गोष्ट आहे का, की जी तुम्ही आम्हाला सांगू शकत नाहीये? नक्की काही झालंय का?" असं आता ती विचारायला लागते. त्याच वेळेला मग यामीही गप्प बसलेली असते. "पण कावेरी प्लीज तू काहीतरी सांग. अमृता इतका वेळ तुझ्याबद्दल बोलतीये. तू तिच्याबद्दल काहीच रोखून बोलत नाहीये. काय झालंय?" आता कावेरीला मात्र रडू येत असतं. काय बोलावं तिला काहीच कळत नसतं. कारण ती सगळ्या बाजूने तुटलेली असते. ती आता कोणाला काहीच उत्तर देऊ शकत नसते. मा येत नाही तोपर्यंत काही सांगायचं नाही असं तिचं ठरलेलं असतं. त्यामुळे ती जरा आता काळजीमध्ये असते. तर इथे आता कावेरी ही बाहेर जाणार म्हणजे तिच्या रूमकडे जाणार असते आणि बाजूला विचार करत तशीच उभी असते. "प्लीज काहीतरी उत्तर द्या. काय झालं आहे? प्लीज सांगा." सगळेजण तिच्यावरती आता बरसून तुटलेले असतात, की "काहीतरी बोला, जेणेकरून आम्हाला समजेल की नक्की काय आहे? मा इतक्या का चिडलात? मा का निघून गेल्यात? यशचं काय आहे स्टेटस?" सगळं विचारत असतात. त्यावेळेला बाहेरून माचा आवाज येतो, की ती कसं सांगेल? काहीच सांगू शकत नाही ती. त्यावेळेला मग कावेरी बोलायला जाणार असते, की "मी तुम्हाला यशबद्दलच सांगणार होते. किती दिवस झाले मला तुम्हाला सांगायचंच होतं." असं कावेरी आता स्वतः सगळ्यांसमोर बोलायला जाणारच असते. तेवढ्यातच तिथे आता मा येते आणि मा म्हणते, की "कावेरी, मला माहिती आहे, की तुला काय बोलायचं आहे. इतकं मोठं खोटं तू का बोललीस? इतकं मोठं सत्य आमच्यापासून तू का लपवून ठेवलं असशील?" असं आता मा तिला विचारत असते. आणि त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना विद्या ही बघायलाच लागते, की नेमकं काय बोलत आहे. त्याच वेळेला आता कावेरी ही रडत असते. ती म्हणते, की मला माफ करा." म्हणते, की "नाही, तू हे जे काही केलंय ना, त्याबद्दल मी तुला कधीही माफ करू शकणार नाही." तर इथे आता कावेरी विचार करत असते, की माला कसं समजलंय सगळं? आणि अमृता आणि बाकीचे सगळे बघत राहतात. तेव्हा म्हणते, की "थांब, आता मी तुला दाखवते, मी नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करते." आता तिच्या मोबाईलमधला जो व्हिडिओ असतो तो दाखवते. आणि तो व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यामध्ये कावेरी आता यशला मारत असते. म्हणजेच त्या यशचा हुबेहूब दिसणारा युग त्याला ती मारत असते. त्यावेळेला तिला जाब विचारत असते, की "हे सगळं तू काय करत आहे? कशासाठी हे सगळं करतेस तू? आणि तू यश जर आला होता तर खोटं का बोललीस आमच्याशी? की यश आला नाहीये, नक्की काय प्रकार आहे हा कावेरी?" असं म्हणून ती भडकलेली असते. "आजपर्यंत आम्हाला असं वाटलं नव्हतं, की तू अशी आमच्यासोबत वागशील. पण आज तू असं केलं. तू का खोटं बोलली कावेरी?" आता त्यावेळेला कावेरी बघतच राहते. काय बोलावं तिला काही समजत नसतं. देखील तिच्यावर खूप भडकलेली असते. "हे बघ कावेरी, आज जे तू काही वागली ना, ते अजिबात मला आवडलेलं नाही. यश परत लवकरच आला होता. म्हणजे काही दिवसांपूर्वीच तो परत आला. पण तू खोटं सांगितलं. असं का केलं?" असं ती आता विचारत असते. परंतु तेवढ्यातच तिथे आता कावेरीला काही ती कारण विचारणार. तेवढ्यातच तिथून कावेरी पुढे बोलायला जाते, की मला सांगायचंच होतं यशबद्दल तुम्हाला, पण मी कसं सांगू? हा माणूस जो आहे, म्हणजे ह्या जो व्हिडिओमध्ये आहे तो यश." असं ती बोलायला जाणार. तेवढ्यातच दरवाजात तो युग आलेला असतो आणि तो दरवाजातून "कावेरी" असा आवाज देतो. तेव्हा आता यशला बघितल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आता फायनली तिथे यशला म्हणजेच त्या युगला घरी परत घेऊन आलेली असते. त्यामुळे सगळेजण बघतच राहतात. आता त्याच वेळेला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं होतं, की ही पडत असताना यशनेच तिला सावरलेलं होतं आणि असं काय करतेस तू? तू स्वतःच्या जीवाची पर्वा का करत नाहीये?" असं यश तिला विचारत असतो. तेव्हा कावेरी धावत-धावत येते आणि त्याला हळूच विचारते, की "तुला इथे येण्याची काय गरज होती? म्हणजे इथे का आलास तू?" ती खूप चिडलेली असते. परंतु यश तिला म्हणत असतो, की "कावेरी, हे बघा, मला जरा भेटायचंय सगळ्यांना." तेव्हा मग सगळेजण येतात. यामी आणि विद्या म्हणतात, की "वॉव! यश भाऊजी, तुम्ही एकदम हटके स्टाईल केली आहे. म्हणजे लंडनवरून येताना परत तुम्ही फुल एकदम लंडनच्या वेशात आले आहात. फुल छान ड्रेसिंग केली आहे तुम्ही." तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, कशी वाटते ड्रेसिंग?" तेव्हा यशला त्या म्हणतात, की "एकदम भारी, मस्तच दिसते. आता तुम्ही असेच थांबा. वा, एकदम म्हणजे लंडन मानवलेलं दिसतंय तुम्हाला." असे सगळेजण कौतुक करू लागतात. तेव्हा आता म्हणते, की "तुम्ही सगळ्यांनी जरा बाजूला व्हा तो थकला असेल ना, त्याला घेऊया आतमध्ये." त्यावेळेला मग आता तो यायला लागतो.
तेव्हा मग मा म्हणायला लागते की चला चला लवकरच त्याला ओवाळायला पाहिजे, ओवाळते मी त्याला आणि मग त्याला आतमध्ये घेऊया. यश हे जे काही आहे ते आम्हाला माहीत आहे बरं का, म्हणजे जे हिने लपवलं ते तर तुम्हाला सांगितलं की तू अगोदरच आला होता. तेव्हा मग यश म्हणतो की मा अगं प्लीज आता ते डोक्यात तू धरू नकोस. तेव्हा मग मा म्हणते की हो ठीक आहे, तू आलास ना हेच माझ्यासाठी आता खूप बरं आणि खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे राहू दे. चल आता मला तू आलायस तर मला तुझ्यावरून दृष्ट काढून टाकू देत, म्हणजे कसल्याही प्रकारचं संकट पुन्हा यायला नको, असं म्हणून मा आता दृष्ट काढते. तेव्हा यश आतमध्ये म्हणजेच तो युग आतमध्ये शिरतो. तेव्हा त्याला दिसतं की घर एकदम आलिशान बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये किती छान सुखसुविधा आहेत, त्याचप्रमाणे किती छान गोष्टी आहेत. तेव्हा तो बघून अगदी बंगला चक्रावलेला असतो. तेवढ्यात उदयदादा येतो आणि म्हणतो की यश, अरे आलास तू? आणि उदयदादा विचारतो की यश, अरे कधी आलास तू? तेव्हा असं म्हणून तो त्याला मिठी मारायला जातो. तेव्हा युगला मिठी मारल्यानंतर अगदी गुदगुल्या होत असतात. त्यामुळे तो गुदगुल्या साऱ्या झाल्यासारखा अगदी नाचतच सुटलेला असतो की अरे अरे दादा. तेव्हा उदय म्हणतो की अरे काय होतंय काय तुला? तेव्हा दादा तो म्हणतो की अरे दादा, मला अगदी कसं तरी व्हायला लागलं तू असं केलंस ते. तेव्हा उदयला बाजूला करत यामी म्हणते की एक मिनिट उदय दादा, तू जरा ना बाजूला हो. यामी येते आणि म्हणते की यश, मला सांग, मी सांगितलेले तुला ज्या काही गोष्टी होत्या त्या तू आणल्या आहेस का? मी तुला लंडनहून येताना काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टींबद्दल विचारते मी. आता कावेरीला टेन्शन येऊ लागतं. ती विचार करते की बापरे, आता हा काय करणार आहे? म्हणजे याला यामिताईबद्दल कसं माहीत असेल? नक्की काय आता हा पकडला जाणार? यामिताईबद्दल याला काहीही माहीत नाही. परंतु त्या हुशार मुलाने सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. जे यशच्या मोबाईलमधले जुने व्हिडिओ असतात, फॅमिली मेंबर्सचे जी नावं असतात, त्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितपणे त्याला मिळतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे यशची जी आई आहे, ती आई म्हणजे मा सुलक्षणा आणि त्यानंतर मोठा भाऊ उदयदादा, मोठी बहीण यामिताई, विद्या वहिनी, हे सगळं त्याने अगोदरच पाठ करून ठेवलेलं असतं. आणि तो म्हणतो की चला, माझं काम आता फिक्स झालं. मग तो खूपच आता खुश असतो. नंतर मग हे सगळं त्याने पाठांतर अगदी व्यवस्थितपणे करून ठेवलेलं असतं. आता यामी घाबरते, म्हणजेच कावेरी घाबरते की नक्की हा काय बोलणार आहे. यामी म्हणते की यश, काय झालं? तू असा गप्प का बसलायस? सांग ना मला. मी माझ्यासाठी जे काही चॉकलेट्स, परफ्यूम्स सगळं काही सांगितलं होतं आणण्यासाठी, ते तू आणलं आहेस का? तेव्हा तो म्हणतो की हो यामिताई, प्लीज जरा थांब. मी बोलतोय ना तुझ्याशी, थांब, मला जरा बोलू दे. त्यावेळेला ती म्हणते की मार खाशील यश, मला लवकर लवकर सांग, तू आणला आहेस की नाही आणलं आहेस ते. त्यावेळेला मग आता यश म्हणतो की अगं यामिताई, मला माहिती आहे की तुला काय हव्या होत्या त्या गोष्टी, पण कामाच्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या ना. एक मिनटं थांब, मी काही तुला नाराज करणार नाही आहे, त्यामुळे तुला जे काही हवं आहे ते मी आणलेलं आहे. तेव्हा त्यावर आता लगेचच पुढे तो चॉकलेट काढून देतो आणि यामीला ते चॉकलेट देतो आणि म्हणतो की हे घे यामी, दी तुझ्यासाठी हे चॉकलेट. तेव्हा लगेच ती म्हणते की हे बघ यश, मला माहिती आहे हे काही चॉकलेट आहे, तू बाहेरगावचं आणलेलं नाही, हे चॉकलेट इकडचेच आहे, त्यामुळे प्लीज माझ्याशी ना तू जरा खोटं बोलू नको. त्यावेळेला आता लगेचच यश म्हणतो की हे बघ यामिताई, प्लीज जरा समजून घे, मी कामामध्ये होतो आणि नेक्स्ट टाईम नक्की. तेव्हा मग इथे कावेरी म्हणते की बापरे, हा माणूस पक्का चालू दिसतो, म्हणजे हा घरातल्या प्रत्येकाचा अभ्यास करून आल्यासारखाच वागत आहे. तेव्हा आता तो चिकूला घेतो आणि म्हणतो की ते चिकूला मी घेतो, किती दिवस माझ्या चिकूला मी घेतलं नाहीये. चिकू बेटा, कसा आहेस तू? मी तुला खरंच खूप मिस केलं, तू केलंस की नाहीस मिस, असं म्हणून आता चिकूला तो खांद्यावर घेत असतो. तेव्हा कावेरी रागाने अगदी त्याच्याकडे बघत असते आणि तिला त्याचा म्हणजेच त्या खोट्या युगचा खूप जास्त राग येत असतो. त्यावेळेला आता यश हे सगळं बघत असतो आणि त्यालाही चीड येत असते, पण त्याला काहीच करता येत नसतं. तर इथे यामी म्हणते की चिकू, चिकू बघितलं का कसा खुश झालाय लगेच यशकडे गेल्यानंतर. तेव्हा अमृताचं मात्र त्यांच्याकडे बारीक लक्ष असतं. त्यांचं नक्की काय चालू आहे हे अमृता बघतच राहिलेली असते. तेव्हा आता कावेरी म्हणते की यश, एक मिनिट, मला ना जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता चिकू बघतच राहतो. अमृता आणि बाकीचे सगळे बघत राहतात की कावेरी अशी आज विचित्र वेगळी का वागत आहे यशसोबत. त्यावेळेला मग आता कावेरी ही म्हणते की यश, मला ना जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे प्लीज जरा. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की हो, मला माहिती आहे कावेरी, तुला सगळ्यांशी किंवा माझ्याशी काय बोलायचं असणार आहे. आणि मी पण एक गोष्ट तुझ्यापासून लपवली आहे आणि मी ठरवलं आहे की ती गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे. तेव्हा मग आता लगेच कावेरी विचार करते की हा आता काय बोलणार आहे
आणि जर ह्याने सगळं काही सांगून टाकलं तर मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. घरातले यशच्या म्हणजेच या युगच्या येण्यामुळे इतके खुश झाले, परंतु आता जर त्याने खरं सांगून टाकलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो, हे त्याला माहीत आहे. तर इथे आता चिकू त्याच्याचकडे असतो. यश म्हणतो की मी खूप मोठी गोष्ट लपवली आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहीत नाही अशी गोष्ट. मी ॲक्च्युली जात असताना खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा कावेरी आणि यश एकमेकांकडे बघत राहतात. मलाही कळत नसतं की नेमकं काय होणार आहे. तेव्हा आता कावेरी ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. यश म्हणतो की म्हणजे रस्त्यात जात असताना ना माझा एक अपघात झाला आणि त्या अपघातातून मी बचावलो होतो. आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. म्हणते की यश, हे काय बोलतोयस तू? तुझा अपघात झाला होता, हे कसं काय? तेव्हा मग आता लगेचच मला टेन्शन येऊ लागतं की यश, हे सगळं का लपवलंत आमच्यापासून? तेव्हा लगेच यश म्हणतो की बाळा चिकू, जा तुझ्या आईकडे जा. आता कावेरीकडे तो चिकूला देतो आणि म्हणतो की हे घ्या कावेरी, चिकूला घ्या, मी माशी बोलवून घेतो. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना कावेरी ही चिकूला घेत असताना तो तिच्याकडे एक चिठ्ठी देतो आणि त्यामध्ये लिहितो की मी जसं बोलत आहे तसंच घ्या, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता कावेरी आणि चिकूला तो बाजूला करतो आणि माशी बोलत असतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, कावेरी ही त्याला यशला मारत असते म्हणजे युगला, आणि म्हणते की एक मिनिट, तुला जर असं वाटत असेल की तू खोटं बोलून माझ्या घरची संपत्ती माझ्या लोकांना लपवतोस लुबाडतोयस, तर असं अजिबात होणार नाही, कळलं? मी तुला जिवंत सोडणार नाही. माझ्या घरातल्यांना लुबाडलेस तर, आमच्यावर वाईट डोळा ठेवलास तर. तेव्हा युग म्हणत असतो की हे बघ कावेरी, एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. मी तुला आता एक रिॲलिटी चेक देऊनच टाकतो की जर सगळ्यांना समजलं की मी यश नाही तर मी युग आहे, तर घरातल्यांचं काय होऊ शकतं हे तुला चांगलंच माहीत आहे ना. हे जे काही चाललंय ना, या सगळ्या गोष्टी या खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. घरातले हे खूप जास्त प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात आणि सगळ्यांना समजेल की मी यश नाही. मग बघ तू पुढे काय करायचं ते. घरातले इतके आनंदात आहेत, पण जर सगळ्यांना समजलं की हा जो आलाय तो युग आहे, मग त्यांचं काय करायचं नाही हे तुलाच बघावं लागेल आणि त्यांची काय अवस्था होईल. तू त्यांच्याशी खोटं बोलले हे सगळं सगळं त्यांच्यासमोर येऊन जाईल. आता मात्र कावेरीला टेन्शन येतं की पुढे काय करायचं, कारण ती जे काही बोललेली असते ते अगदी खरंच असतं. तर इथे यश म्हणजेच युग फोनवर बोलत असतो आणि त्याच्या मित्राला सांगत असतो की अरे, इथे सगळ्यांचा एका बघण्यातच विश्वास बसलाय की मीच यश आहे, आणि तो अगदी वेगळ्याच प्रकारे गप्पा मारत असतो, म्हणजे उड्या वगैरे मारून. तेव्हा मला हे सगळं विचित्र वाटतं. म्हणते, बघते आणि म्हणते की यश, हे काय करतोस तू? तेव्हा आता युग घाबरतो. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.